नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 11 राष्ट्ररक्षक मराठे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया प्रश्न क्रमांक 1. कोण बरे? यातील पहिलं दिलं आहे अफगाणिस्तानातून आलेले. याचं उत्तर आहे पठाण. दुसरं हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले. याचं उत्तर आहे रोहिले. पुढचं बघणार आहोत. यातील 3 नंबर दिलेला आहे नानासाहेब पेशव्यांचा भाऊ. याचे उत्तर आहे रघुनाथराव. चौथं मथुरेच्या जाटांचा प्रमुख. याचे उत्तर आहे सूरजमल जाट. 5वं पैठणजवळ राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत करणारे. याचे उत्तर आहे पहिले माधवराव पेशवे. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. थोडक्यात लिहा. यातील पहिलं दिलं आहे अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. याचे उत्तर आहे या प्रकारे. रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेतील वर्चस्व सहन होत नव्हते, म्हणून त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने 5व्या वेळी दिल्ली जिंकली. पुढचा पॉईंट आहे रघुनाथराव व वल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले व त्यांनी दिल्ली जिंकली. पुढचा पॉईंट आहे अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकला. आणि पुढचा पॉईंट आहे त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत पोहोचले. अशा रीतीने मराठ्यांनी अटकेवर आपला ध्वज फडकवला. पुढचा प्रश्न बघणार आहोत. दुसरा प्रश्न आहे अफगाणांशी संघर्ष. त्यातील पहिला पॉईंट आहे अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शहा अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले. दुसरा पॉईंट आहे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती, म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांशी करार केला. पुढचा पॉईंट बघणार आहोत. या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. पुढचा पॉईंट आहे. चौथा पॉईंट आहे पुढे रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत गेला. मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तिसरा प्रश्न आहे पानिपतच्या लढाईचे परिणाम. यातील पहिला पॉईंट आहे इसवी सन 1961 साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या लढाईचे परिणाम पुढील प्रमाणे. महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली. दुसरं मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. तिसरं मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले. पुढचा पॉईंट आहे अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला. 5वा पॉईंट मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम, हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले. प्रश्न क्रमांक 3. घटनाक्रम लावा. बघा आता या ठिकाणी या प्रकारच्या घटना दिल्या आहे. पहिली घटना आहे राक्षस भुवनाची लढाई. दुसरं टिपू सुलतानाचा मृत्यू. तिसरं माधवराव पेशव्यांचा मृत्यू. चौथं पानिपतची लढाई. 5वं बुराडी घाटची लढाई. आता यांचा आपल्याला योग्य घटनाक्रम लावायचा आहे. यांचा योग्य घटनाक्रम या प्रकारे आहे. पहिलं बुराडी घाटची लढाई. दुसरं पानिपतची लढाई. तिसरं राक्षस भुवनाची लढाई. पुढचं माधवराव पेशव्यांचा मृत्यू. आणि शेवटचा पॉईंट आहे टिपू सुलतानचा मृत्यू. अशा प्रकारे या ठिकाणी या योग्य घटनाक्रम आपण लावलेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4.
पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा. बघा आता या ठिकाणी या चौकटीमध्ये पाठातील काही व्यक्तींची नावे आलेली आहेत. बघा ती नावे आपल्याला या प्रकारे लिहायची आहेत. या प्रकारे या ठिकाणी पाठात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत: जनकोजी, महादजी, जयप्पा, बाळाजी, विश्वनाथ, माधवराव, मल्हारराव, नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊ. अशा प्रकारे या ठिकाणी या चौकटीमध्ये पाठात आलेल्या व्यक्तींची नावे लपलेली आहे आणि आपण ती शोधून लिहिलेली आहे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 11 राष्ट्ररक्षक मराठे या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.